पुढची 25 वर्ष विचार करा. पाव शतक. आज जन्माला आलेलं मूल जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहील तेव्हापर्यंतची ही गोष्ट आहे. तुम्ही आणि मी आपल्या घरात वापरत असलेली वीज नक्की कुठून येणार, त्याचे भाव काय असणार आणि ती कोण देणार हे आजच ठरून गेलंय. आपल्याला वाटतं आपण फक्त एक बटन दाबतो आणि लाईट लागतो, पण त्या एका बटनामागे किती प्रचंड मोठा व्यवहार झालाय, किती हजार कोटींची उलाढाल झाली आहे याची आपल्याला पुसट अशी कल्पनाही नसते. एकाच कंपनीला हजारो मेगावॅट विजेचा ताबा देणं, तेही सलग 25 वर्षासाठी, हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ही एकाधिकारशाहीची नांदी. आपण कराराच्या आकड्यामध्ये अडकतो, राजकारणी आरोप प्रत्यारोपामध्ये अडकतात, पण या सगळ्याचा तुमच्या आणि माझ्या खिशावर काय परिणाम होणार आहे? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण या वीज कराराचा असा एक कोपरा उलगडणार आहोत जो कदाचित तुम्ही कुठेच ऐकला नसेल. आपल्या राज्यात विजेचा खेळ कसा चालतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. आपल्याकडे महावितरण नावाची सरकारी कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळ्या वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वीज खरेदी करते आणि ती आपल्या घरापर्यंत पोहोचवते. आता विजेची मागणी तर दरवर्षी वाढते. कारखाने वाढतायत, AC वाढतायत, उपकरणांची संख्या वाढते आहे. महावितरणाने विचार केला की पुढच्या काही वर्षात विजेची जी प्रचंड भूक वाढणार आहे ती कशी भागवायची. याच विचारातून त्यांनी काही निविदा काढल्या, काही टेंडर काढले आणि इथेच एंट्री होते अदानी समूहाची. अदानी पॉवरने नुकताच एक मोठा करार केलाय. या कराराची आकडेवारी ऐकली तर डोळे पांढरे होतील. आधी 6600 मेगावॅटचा एक करार झाला होता आणि आता ताज्या घडामोडीनुसार आणखी 2500 मेगावॅटचा एक करार झालाय. हे आकडे मोठे आहेत, पण यात खरी मेघ कुठे आहे माहिती आहे? या नव्या 2500 मेगावॅटच्या करारात एक शब्द वापरलाय, राऊंड द क्लॉक, म्हणजेच अविरत अक्षय ऊर्जा. तुम्ही विचार करा, सौर ऊर्जा कधी मिळते? फक्त दिवसा, जेव्हा सूर्य तळपत असतो. पवन ऊर्जा कधी मिळते? जेव्हा वारा वाहत असतो. मग रात्री काय? किंवा पावसाळ्यात काय? जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा काय? सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या निसर्गावर अवलंबून आहेत. त्या खंडित असतात, सलग मिळत नाहीत. मग 24 तास सलग हरित ऊर्जा कशी पुरवणार? इथेच खरी तांत्रिक गुंतागुंत आहे. अदानी समूहाला ही वीज सलग पुरवायची आहे, म्हणजे त्यांना दिवसा निर्माण होणारी सौर ऊर्जा कुठेतरी साठवून ठेवावी लागेल. प्रचंड मोठ्या बॅटऱ्या वापराव्या लागतील, जेणेकरून रात्री जेव्हा सूर्य नसतो तेव्हा ती साठवलेली वीज ग्रीडमध्ये सोडता येईल. याला म्हणतात प्रगत ऊर्जा व्यवस्थापन. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. आपण प्रदूषणाकडून हरित ऊर्जेकडे चाललोय, पर्यावरणाचा विचार करतोय, हे सगळं ठीक आहे, पण याच्या किमतीचं काय? चला आपण 6600 मेगावॅटच्या जुन्या कराराकडे वळूया. त्या करारात अदानींनी प्रति युनिट 4 रुपये 8 पैसे असा दर दिला होता. हा दर देताना त्यांनी JSW एनर्जी आणि टोरेंट पॉवर सारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकलं. JSWने 4 रुपये 36 पैशांची बोली लावली होती, म्हणजे अदानी त्यांच्यापेक्षा 28 पैशांनी स्वस्त होते. आता तुम्ही म्हणाल, अरे वा, 28 पैसे स्वस्त म्हणजे खूप चांगला आहे. महाराष्ट्राचा मागच्या वर्षीचा सरासरी वीज खरेदी दर तर 4 रुपये 70 पैसे होता आणि नियामक आयोगाने या वर्षासाठी 4 रुपये 97 पैसे दर मंजूर केला होता. त्या मानाने 4 रुपये 8 पैसे खूपच स्वस्त वाटतात ना? पण हा एक मोठा भ्रम असू शकतो. या 6700 मेगावॅटमध्ये 2 भाग आहेत. 5000 मेगावॅट सौर ऊर्जा आहे आणि 1600 मेगावॅट औष्णिक ऊर्जा म्हणजे कोळशापासून बनवणारी वीज आहे. सौर ऊर्जेचा दर अदानींनी 25 वर्षासाठी 2 रुपये 70 पैसे फिक्स केलाय. हा दर बदलणार नाही, पण कोळशापासून बनवणाऱ्या विजेचा दर हा कोळशाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत किमतीवर अवलंबून असेल. कोळसा महागला की वीज महागणार. इथेच आपण विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञान किती वेगाने बदलते हे आपण रोज पाहतोय. आज जे मोबाईल फोन आपण वापरतोय ते 5 वर्षापूर्वी अस्तित्वातही नव्हते. आज बॅटरी स्टोरेजच्या किमती ज्या वेगाने खाली येत आहेत ते पाहता तज्ज्ञ असं सांगतायत की पुढच्या 10 वर्षात सौर ऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज अत्यंत स्वस्त होणार आहे. इतकं स्वस्त की कदाचित ते 2 रुपयांच्या खाली सुद्धा येऊ शकतं.
मग अशा वेळी जर आपण आजच 25 वर्षासाठी ₹2.70 दर लॉक करून ठेवला, तर पुढच्या 10-15 वर्षांनी जेव्हा वीज आणखी स्वस्त झालेली असेल, तरीही आपल्याला अदानींना याच दराने पैसे द्यावे लागतील. हा एक प्रकारचा जुगार आहे, जो महावितरणने खेळलाय. आपण भविष्यात येणाऱ्या स्वस्त विजेचा फायदा सोडून आजच्या रेटवर अडकून पडणार का? असा विचार करा की तुम्ही आजच पुढच्या 25 वर्षाचे मोबाईलचे रिचार्ज करून ठेवले आणि 5 वर्षांनी रिचार्जचे दर निम्म्यावर आले, तर काय होईल? तुमचे पैसे तर अडकले ना? अगदी तसंच काहीसं इथे घडण्याची शक्यता आहे. आता या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे बघूया. काही लोकांचं म्हणणं आहे की हे जे टेंडर्स काढले गेले ते अशा पद्धतीने डिझाईन केले गेले होते की त्यात फक्त मोठे खेळाडूच उतरू शकतील. याला इंग्रजीत टेलर मेड अटी म्हणतात. म्हणजे अशा अटी घालायच्या की ज्या मोजक्याच लोकांकडे असतील. या टेंडरमध्ये अट अशी होती की जो कोणी पुरवठादार असेल त्याच्याकडे सौर आणि औष्णिक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा निर्मितीची क्षमता असणे आवश्यक आहे. आता विचार करा, आपल्या देशात छोटे छोटे अनेक अक्षय ऊर्जा केंद्र आहेत ज्यांच्याकडे कोळशाचे मोठे कारखाने नाहीत, पण ते सौर प्रकल्प उत्तम चालवू शकतात. पण या अटीमुळे ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेले, कारण त्यांच्याकडे कोळशाचे प्रकल्प नव्हते. आणि ज्यांच्याकडे फक्त कोळशाचे प्रकल्प आहेत ते सौर प्रकल्पाअभावी बाहेर गेले. शेवटी उरले कोण? ज्यांच्याकडे दोन्ही आहे, म्हणजे अदानी, टाटा किंवा NTPC सारख्या महाकाय कंपन्या. स्पर्धा जेवढी कमी होते तेवढी एकाधिकारशाही वाढते. हे अर्थशास्त्राचा साधा नियम सांगतो. तंत्रज्ञांनी यावर बोट ठेवले. ते म्हणतात की सरकारांनी सौर ऊर्जेसाठी वेगळं टेंडर काढायला हवं होतं आणि कोळशाच्या विजेसाठी वेगळं. दोन्ही एकत्र बांधल्यामुळे स्पर्धा संपली आणि जेव्हा स्पर्धा संपते तेव्हा ग्राहकाला, म्हणजे तुम्हाला आणि मला, सर्वोत्तम किंमत मिळण्याची शक्यता कमी होते. विरोधी पक्षांनी यावर रान उठवले. त्यांनी याला रिग्ड डील म्हटले, म्हणजे मॅनेज केलेला व्यवहार. त्यांचे आरोप गंभीर आहेत की सरकार जाता जाता आपल्या मर्जीतल्या उद्योगपतीला मोठे मोठे कंत्राट देऊन जाते. उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी आव्हान दिले की जर काही चुकीचं घडलं असेल तर पुरावे सादर करा. निविदा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता होती असं त्यांचं म्हणणं आहे. आपण राजकारणात न पडता यातून अर्थ शोधूया. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक राज्य आहे. इथे 24 तास विजेची अखंड गरज असते. महावितरणची सध्याची क्षमता साधारण 28,000 मेगावॅटच्या आसपास आहे. पण येत्या काही वर्षात म्हणजे 2032 पर्यंत ही मागणी जवळपास 40,000 मेगावॅटपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्याला प्रचंड विजेची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी मोठे प्रकल्प तर उभे करावेच लागतील आणि म्हणूनच महावितरण इतके मोठे करार करते. ग्रीडची सुरक्षितता ही केवळ सौर ऊर्जेवर अवलंबून राहू शकत नाही, कारण सूर्य मावळला की ग्रीड कोसळू शकते. तिथे आपल्याला कोळशाची किंवा बॅटरीची साथ लागतेच. पण अशा करारामध्ये जे कायदेशीर पेच असतात ते खूप भयानक असतात. अदानी पॉवरचा आणि महावितरणचा कोळशाच्या तुटवड्यावरून मागच्या काही वर्षात न्यायालयात मोठा वाद झाला होता. केंद्र सरकारच्या शक्ती धोरणामुळे कोळशाचा पुरवठा कमी झाला आणि कंपनीने नुकसान भरपाई मागितली. वीज नियामक आयोगाने त्यावर काही मर्यादा घातल्या होत्या, पण शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं आणि न्यायालयाने सांगितलं की जे काही वास्तविक नुकसान झाले त्याची भरपाई दिली गेली पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जरी आपण आज ₹4.08 दर पाहतोय, तरी भविष्यात कायदे बदलले, धोरणं बदलली किंवा कोळसा महाग झाला तर हा दर आणखी वर जाऊ शकतो आणि शेवटी तो भार कुणावर पडणार? आपल्या वीज बिलावर. आपण या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या कोनातून पाहूया. आपल्याकडे टाटा पॉवर आहे, NTPC आहे. या कंपन्याही अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात खूप वेगाने काम करत आहेत. NTPCने तर 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जेचं लक्ष ठेवले. स्पर्धा खूप मोठी आहे, पण जेव्हा राज्यांचे वीज महामंडळ अशा प्रचंड मोठ्या क्षमतेचे कंत्राट एकाच कंपनीला देतात तेव्हा त्या कंपनीचं बाजारातलं वजन खूप वाढतं. भांडवली बाजारात अदानी पॉवरचे शेअर्स या करारानंतर वेगाने वाढले. कंपनीला पुढील 25 वर्षासाठी महसुलाची शाश्वती मिळाली. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. पण सामान्य ग्राहकांसाठी काय? आपल्याला खरंच स्वस्त वीज मिळणार आहे का?
महावितरण सांगतंय की त्यांनी पहिल्यांदाच घरगुती वीज दरामध्ये काही प्रमाणात कपात सुचवली आहे. पण ती कपात या मोठ्या करारामुळे आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहे, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. शेवटी गोष्ट अशी आहे की विजेचं हे मार्केट आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी फक्त कोळसा जाळायचा आणि वीज बनवायची एवढंच काम होतं. आता तसं नाही. आता तुम्हाला निसर्गाचाही विचार करायचा आहे, साठवणुकीचा विचार करायचा आहे आणि सातत्यपूर्ण पुरवठ्याचाही विचार करायचा आहे. तंत्रज्ञान आणि अर्थकारण दोन्ही एकमेकात गुंतलेत. अदानी समूहाला महाराष्ट्रात एवढा मोठा पाया विस्तारण्याची संधी मिळाली. हे कंत्राट पूर्ण करणं त्यांच्यासाठीही एक मोठं आव्हान असेल. कारण 5,000 मेगावॅटचा सौर प्रकल्प गुजरातच्या खवडा पार्कामधून महाराष्ट्रात वीज आणणार आहे. आंतरराज्य वीज वाहून नेण्याच्या यंत्रणेवर याचा मोठा ताण पडणार आहे. आणि जर काही कारणाने हा पुरवठा खंडित झाला तर महाराष्ट्रात अंधार होण्याची भीती सुद्धा नाकारता येत नाही. आपण फक्त आकडे पाहून खुश होतो किंवा आरोप पाहून संताप व्यक्त करतो. पण या दोन्हीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण गोष्टी जोडतो तेव्हा आपल्याला समजतं की हा खेळ केवळ विजेचा नाही, तर हा खेळ प्रचंड मोठ्या भांडवलाचा आहे, मक्तेदारीचा आहे आणि आपल्या भविष्यावर पडणाऱ्या प्रभावाचा आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.